नमस्कार मंडळी, सुजाता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी। बघा इथे एक जोडी मी मेथीची भाजी आणलेली, स्वच्छ इथे धुवून घेतली आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे इथे 2 मीडियम साईजचे मी कांदे इथे कापून घेतले, चिरून घेतले कांदा आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि इथे मी 4 मोठ्या अशा मोठे काप केले मिरच्याच्या। इथे मी 4 मिरची घेतले। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे छोटे तुकडे असे मिरच्यांचे पण करू शकता। मला अशा पद्धतीने आवडतं म्हणून मी असे मोठे मोठे तुकडे केलेत। आणि इथे मी मुगाची डाळ घेतली। ही डाळ मी पाव वाटी डाळ घेतलेली, अर्धा तास भिजत घातली। तर आता पाव वाटी डाळ मी भिजत घातलेली अर्धा तासा अगोदर। आता ती अर्धी वाटी झाली आहे भिजून, फुलली आहे डाळ आणि भिजून अर्धा वाटी ही डाळ झाली आहे। तर मग चला लगेचच आपण बनवूया मेथीची भाजी। आता इथे 2 चमचा मी तेल घातले। आता 2 मोठे चमचे मी ते तेल गरम करायला ठेवले। आता तेलामध्ये आपण कांदा भाजून घेऊया। 2 मीडियम साईजचे कांदा कापून घेतले। बघा तेल खूपच जास्त गरम झालं आहे। आता मी याच्यामध्ये त्या तेलामध्ये कांदा आपण असा परतून घेऊया। कांदा थोडा गुलाबी रंगाचा होस तोपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। बघा ते इथे कांदा थोडंसं हलक्यानं गुलाबी रंगाचा होत आला आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मिरची। 4 मिरच्या घेतल्या मी, त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे। इथे मी घालते मिरच्या। तर बघा मित्रांनो, इथे छान अशी मिरची आणि कांदा मस्तपैकी गुलाबी रंग होतोपर्यंत कांदा आणि मिरची आता इथे परतून घेतल्या आहे। आता आपण लसूण टाकूया। लसूण मी अगोदर नाही टाकला कारण की तो कसा नंतरला भाजल्यावरती थोडासा असं जास्त ब्राउनिश, जास्त गोल्डन कलरचा होतो। कधी कधी खूप जास्त रंग येतो त्याला, तर ते कसं चवीला चांगलं पण लागत नाही। म्हणून मी ह्याच्यानंतर आता कांदा आणि मिरची भाजून घातली होती, मी आता लसूण घालते याच्यावरती। तर लसूण थोडंसं असं आता आपण परतून घेतलं आहे। आता आपण इथे घालूया मुगाची डाळ, मी जी भिजत ठेवलेली। त्यात मुगाची डाळ मी घालते। त्यालाही थोडंसं असं आपण आता परतून घेऊया त्या डाळीला। आता इथे तुम्हाला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। हे मीठ मी तेलामध्येच घालते कारण की मग भाजीमध्ये नंतर वरतून टाकलं तर मीठ कसं ते कमी जास्त व्हायला नको। मी आताच सगळं मीठ वगैरे मी आताच घालते। चला आता याच्यामध्ये मी मीठ घातलं ना, तर याच्यामध्ये मी मेथीची भाजी घातली। बघा आता मी भाजी घातलेली आणि भाजी असं मस्तपैकी मी फिरवून घेतलं आहे। ती भाजी आता आटली आहे आणि त्याला पाणी सुटायला लागलं, म्हणजे आपण मीठ घातलेलं ना, त्या मिठाचे पाणी आता सुटायला लागलं। हे बघा छान असं सुंदर कलर आला आहे भाजीला। आणि मी पुढचा एक व्हिडिओ बनवणार आहे। आता आपण कशी डाळ घातली ना, तसंच एक शेंगदाणा टाकून मेथीची भाजी शेंगदाणा टाकून पण मस्त होते। मी तसा एक व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे शेंगदाणा टाकून पण हा आत्ताचा व्हिडिओ आहे की मी याच्यामध्ये डाळ टाकली। ही पण भाजी खूप छान होते, चवीला खूप छान लागते। आता मी वरती झाकण लावून एक 5 मिनटं असंच ह्याला मी शिजायला ठेवते। आणि थोडं मीडियम हे करते, गॅस मीडियम करते। लगेचच ही भाजी अर्धी आता शिजून झाली आहे।
बघा मित्रांनो, 5 मिनटं झालेले आहेत आणि डाळ पण मस्त व्यवस्थित शिजली आहे, भाजी पण शिजली आहे. बघा कलर बघा किती सुरेख मस्त कलर आला आहे. तर तुम्ही ही भाजी भाकरीसोबत अशी तुम्ही भाजी हे बनवा अशी पद्धतीने, आणि तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबतही खाऊ शकता. खूप छान लागते मेथीची भाजी. आणि असाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.